आज नवमीच्या शुभ मुहूर्तावर आपला हा प्रोग्राम चालू करूया. तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. बघता बघता आपला हा 12वा व्हर्चुअल प्रोग्राम आहे. सो आणि चहाने बरंच काही पार्ट 1 जो आधी झाला होता त्याच्यामध्ये जवळपास 100 पार्टिसिपंट आले होते आणि त्याच्या प्रतिसाद बघून आपण हा आज मधुरा प्रधानजी पार्ट 2 घेऊन येतोय. तर माझा चहा रेडी आहे. तुमचा चहा रेडी आहे ना मंडळी? आशा आहे की तुम्ही चहा घेत हा प्रोग्राम एन्जॉय कराल. सो प्रोग्राम च्याकडे वळण्याच्या आधी एक थोडेसे महाराष्ट्र मंडळाचे अपडेट देतो. तुम्हा सगळ्यांना हे स्क्रीन दिसतंय ना क्लिअरली? हो. ओके 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 गुड. ओके. सो यावर्षी 2020-21 जसं सगळ्यांसाठीच डिफिकल्ट होतं आणि वेगळ्या तऱ्हेने व्हर्च्युअल प्रोग्राम सगळे अरेंज केले आपण यावर्षी. तरी आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे आपण जवळपास 84 फॅमिलीजनी मेंबरशिप घेतली आहे कम्पेअर्ड टू 60 लास्ट इयर आणि वी आर स्टील ग्रोईंग. सो थँक्यू फॉर ओव्हरवेल्मिंग सपोर्ट. आणि आपल्या सगळ्या नवीन फॅमिलीचे आम्ही कोलंबस महाराष्ट्र मंडळमध्ये स्वागत करतो. तो आम्ही प्रयत्न करू की या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने प्रोग्राम तुमच्यापर्यंत आणायचे. सो मला एक रिक्वेस्ट आहे. सो आय थिंक ती मेंबर लिस्ट तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. तर तुम्ही तुमचं नाव कन्फर्म करून जर झूमच्या खालच्या विंडोमध्ये रिॲक्शन टॅब आहे तिथे यूज करून थम्स अप दिला तर इट विल बी गुड. सो यू कॅन कन्फर्म आणि आपण तो थम्स अप ऑप्शन पुढे गेम्स मध्ये पण यूज करणार आहे. सो आय विल पॉज हिअर फॉर अ मिनिट. जस्ट कन्फर्म युअर नेम अँड थम्स अप द्या पार्टिसिपंट विंडोमध्ये. माझ्याकडे दुसऱ्या स्क्रीन शेअरवर मी ते बघत आहे सगळं. ओके. सो तर या वर्षीच्या याच्यामध्ये जवळपास 84 फॅमिलीजनी मेंबरशिप घेतली आहे आणि आम्ही सगळे आतापर्यंत व्हर्च्युअल प्रोग्राम आणले आहे कमिटीनी. तर व्हर्च्युअल प्रोग्राम असून सुद्धा प्रत्येक प्रोग्रामच्या मागे बरंच कोऑर्डिनेशन करावं लागतंय आणि ऑफकोर्स आपल्याला फिजिकल इव्हेंटचा क्लास कॉस्ट नाही आहे, पण दर डिफरंट आयटम्स लाईक झूमचं प्रोफेशनल अकाउंट आणि बाकी सगळं त्याच्या मागे खर्च येतो. सो तो आहे. तरी पण या वर्षी जे आम्ही रिस्ट्रक्चरिंग करून मेंबरशिप केली तर त्याच्या वी विल ब्रिंग मोर प्रोग्राम्स व्हर्च्युअली टू यू. सो आता मी पुढे जातो. अज्युमिंग इफ एनीवन्स नेम इज नॉट हिअर आणि ज्यांनी मेंबरशिप दिले तर प्लीज चॅट मध्ये तुम्ही टाका. आम्ही ते बघू क्लिअर. ओके. सो यावर्षी आम्हाला डोनर्स पण मिळाले आहे काही. तर ते जवळपास त्यांचा भरपूर सपोर्ट झाला आहे या वर्षाच्या मेंबरशिप फीज मध्ये सुद्धा. आणि कोलंबस महाराष्ट्र मंडळातर्फे आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार करतो. सो फॉर आजच्या आपल्या इव्हेंटसाठी 2 लीड स्पॉन्सर आहेत. सो कुमॉन ऑफ लिव्हाइस सेंटर. तर हे राजश्री खेडेकर यांचे सेंटर आहे. ते मागच्या 10 वर्षापासून सेंटर चालवतात. सो त्यांनी आपल्या CMM मेंबर्स साठी फ्री ओरिएंटेशन आणि 50% ऑफ ऑन रजिस्ट्रेशन फीज दिला आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी यंग लर्नर असेल तर आणि इफ यू आर इंटरेस्टेड तर तुम्ही त्यांना रिच आउट करा. सो फॉर CMM फॅमिली मेंबरसाठी 50% ऑफ ऑन रजिस्ट्रेशन अँड फ्री ओरिएंटेशन आहे त्यांच्याकडून. नेक्स्ट स्पॉन्सर आहेत योगा विथ भाविका. सो त्यांनी सुद्धा CMM फॅमिलीसाठी मेंबर्ससाठी सो ते एव्हरी सॅटर्डे मॉर्निंग फ्री क्लासेस आहेत योगाचे आणि फर्स्ट मंथचे 50% फीज ऑफ ते मेंबरसाठी त्यांनी ती ऑफर दिली आहे. त्यांचं नवीन क्लास सेशन डिसेंबरमध्ये चालू होतोय. सो तो तुम्ही इफ यू आर इंटरेस्टेड प्लीज गेट इन टच विथ भाविका.
अपार्ट फ्रॉम दॅट बरेचसे काही स्पॉन्सर आहे जे बऱ्याच वर्षापासून आपल्याला सपोर्ट करताय. सो वी थँक यू ऑल फॉर युअर सपोर्ट. आणि यावर्षी नवीन म्हणजे क्रोगर कम्युनिटी प्रोग्राम आणि अमेझॉन स्माइल हे दोन प्लॅटफॉर्म साठी कोलंबस महाराष्ट्र मंडळाने साइन अप केलंय. सो जर इफ यू आर शॉपिंग अँड यू कनेक्ट युअर अकाउंट टू दिस प्लॅटफॉर्म अँड सर्च कोलंबस महाराष्ट्र मंडळ, तर ते त्यांच्या थ्रू आपल्याला काही रिवॉर्ड मिळेल. सो दिस इज अनदर वे ऑफ रेझिंग फंड्स फॉर अवर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. त्यानंतर ही आपली कोर कमिटी आहे. सो जसं आधी मी म्हटलं की व्हर्च्युअल इव्हेंट असलं सुद्धा प्रत्येक वेळा इव्हेंटसाठी बरेच कोऑर्डिनेशन असते आणि ह्या इव्हेंटसाठी सुद्धा प्रत्येकांसोबत कोऑर्डिनेट करायचं, जे परफॉर्म करणारे आहेत आणि लाईव्ह होस्ट माझ्यासारखे आणखीन आता लालसो आणि मोहित आहेत इन अ लेटर पार्ट ऑफ द प्रोग्राम. तर बरेचसे कोऑर्डिनेशन करावं लागते. सो कमिटी मेंबर्स आर involved in a different stage. So thank you for all committee members and volunteers who are supporting. आम्ही कंटिन्युअस व्हॉलंटियर्स अगर ची गरज असतेच. आता तुम्हाला कोणाला काही स्पेसिफिक आयडिया असेल आणि किंवा एखादा टास्क करायचा आहे किंवा सर्टन टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला हेल्प करायची आहे, सो प्लीज रीच आउट टू अस. आय थिंक वी आर ओपन टू आयडियाज. आणि आता या व्हर्च्युअल याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं वेगळं आयडिया आली जी आधी तुम्ही आपण करू नव्हतो शकत, तर प्लीज रीच आउट अँड we will all support to execute that. So we are welcoming all the volunteers. आपला एम आहे की आपण हे मराठी कल्चर कोलंबसच्या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये आपण चालू ठेवू. त्याच्यानंतर आता हे अपकमिंग आहे. तुम्हाला हे दिवाळी फराळ आणि आर्ट कॉन्टेस्टचं नोटिफिकेशन आलेच आहे. सर प्लीज कन्फर्म आणि साइन अप करा अकॉर्डिंगली दिवाळी फराळसाठी. आणि आर्ट इज फॉर एज ग्रुप 5 to 14. सो तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर प्लीज साइन अप फॉर दॅट. आणि दीज आर द नेक्स्ट फ्यू इव्हेंट्स. अपार्ट फ्रॉम दॅट आपले काही डिफरंट चॅनल्स आहेत, फेसबुक, युट्यूब, आणि व्हॉट्सअप ग्रुप्स पण आहेत. आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुप स्ट्रिक्टली कम्युनिकेशन साठी यूज करतो. सो दुसरे काही फॉरवर्ड्स वगैरे नाही करत. सो इफ यू वुड लाईक टू जॉईन, गेट सम इन्फॉर्मेशन, तर दिस इज अनदर वे ऑफ कनेक्टिंग विथ अस. ओके. सो आता विथ दॅट आता तो प्रोग्राम कडे वळूया आपण. तर आपल्या सगळ्यांना मधुरा प्रधान ची ओळख आहेच, तर मला काही नवीन अशी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. पण जी माझ्याकडे माहिती आली आहे ती मी थोडीशी शेअर करतो. सो मधुराजींचा प्रवास परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये नवभवानी पुणे रेडिओ स्टेशन इथे चालू झाला, जिथे त्यांनी बऱ्याच प्लेज मध्ये आणि शोज मध्ये कम्पेअरिंग केलं आहे. आणि पुण्यात असताना मधुराजींनी बऱ्याच नाट्य वाचन स्पर्धेमध्ये भाग घेतला. शी ऍक्टेड इन मराठी नाटक competing at state level, including पुरुषोत्तम करंडक competition. त्यानंतर मधुराजी has had honor of receiving award from her acting from icons such as पु ल देशपांडे आणि सतीश आलेकर. She moved to her new home in Columbus in 1990s with her husband. There is two boys. आता ते दोघं पण कॉलेजमध्ये आहे. आणि सी कंटिन्यूड हर पेंचंट फॉर थिएटर इन कोलंबस. त्यांनी आपल्या कोलंबस महाराष्ट्र मंडळाच्या साठी प्लेस केले आहेत. कम्पेअर्ड काही शोज पण कम्पेअर्ड केले आहे. मेन म्हणजे ते मुलांसाठी ते नाटक लिहिले आणि ते प्रदर्शित केले. सो अलॉंग विथ apart from this, along with her family, Madhuraji is deeply involved in चिन्मया मिशन. आणि त्यांनी बरेच फंड रेझिंग इव्हेंट केले आहेत फॉर कॉड. सो इट इज अ चिन्मया ऑर्गनायझेशन फॉर रुरल डेव्हलपमेंट. आणि फायनली Madhuraji is a proud Buckeye. She received her PhD from Ohio State University
आणि ते आता सध्या तिथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. तर स्वागत करूया मधुरा प्रधानजीचे. आणि मधुराजी, आता इथून पुढे कार्यक्रमाचे सूत्र तुमच्या हातात घ्या. ओके. नमस्कार मंडळी. चहा आणि बरंच काही या आमच्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आज आम्ही घेऊन येत आहोत भाग 2. पण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट मला आवर्जून नमूद करायची आहे, आणि ती म्हणजे की उद्या दसरा किंवा विजयादशमी आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा. दसरा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर तर झेंडूची फुलं, दाराला लावलेलं तोरण, सोनं म्हणून वाटलेली आपट्याची पानं, आणि त्याचबरोबर लोकांनी आपापल्या उपकरणांची, वाहनांची किंवा विद्यार्थ्यांनी आपल्या वह्या पुस्तकांची केलेली पूजा. आम्ही तर लहान असताना कागदावरती सरस्वतीचं चित्र काढायचो आणि त्याची पूजा करून परीक्षेत चांगले मार्क्स मिळवावेत म्हणून प्रार्थना करायचो. तर त्या सरस्वती देवीला अभिवादन करून मी म्हणते, सरस्वत्यै नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी. सो सरस्वती देवीचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे 2 भाग आहेत, आणि पहिल्या भागात आम्ही घेऊन येत आहोत नाट्य वाचन, आणि दुसऱ्या भागात आहे आपल्या अभिजात शास्त्रीय संगीतामधलं क्लिष्ट अशी वाटणारी जी भाषा आहे ती उलगडवून दाखवणारी चर्चा, आणि त्या संगीतातील भाव किंवा रस यांच्या सौंदर्याचा आस्वाद करून घेण्यासाठी वापरलेली काही उदाहरणं. तर अशी ती चर्चात्मक मैफल असणार आहे दुसऱ्या भागामध्ये. चला तर मग करूया सुरुवात नाट्यवाचनापासून. त्याआधी काही माहिती द्यायची आहे तुम्हाला नाट्यवाचन या फॉर्मॅट बद्दल. तर काय असतं, नाट्यवाचन म्हणजे ड्रॅमटाइज्ड रीडिंग असं लूज ट्रान्सलेशन होऊ शकतं. तर आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत काही नाटकं तर नक्कीच बघितली असतील, आणि नाटक हा एक दृक श्राव्य अनुभव आहे, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे. तर हा अनुभव मनोरंजक करण्यामागे लेखकाच्या शब्दांचं सामर्थ्य तर असतंच, पण कलाकारांच्या अभिनयाचा एक फार मोठा सहभाग असतो, आणि त्यात भरीला नेपथ्य असतं, प्रकाश योजना असते, संगीत आणि अजून बाकीच्या काही गोष्टी, यामधून एक सुरेख वातावरण निर्मिती झालेली असते. आता हा सगळा नाटकाचा अनुभव केवळ शब्दांच्या द्वारे रसिकांपर्यंत पोहोचवणं हे नाट्यवाचनासाठी एक फार मोठं आव्हान आहे. केवळ शब्द आणि शब्दोच्चार यांच्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत केवळ कथाच नव्हे, तर कथेतल्या भावनांची तीव्रता सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे फार अवघड असतं नाट्यवाचनामध्ये. आणि हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचं काम आज आपल्या काही स्थानिक कलाकारांनी केलेलं आहे, जे आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. आज आपल्या झूमच्या ऑनलाईन माध्यमाच्या तर मर्यादा आहेतच, पण आपल्या वेळेच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, कारण आपल्याला काही वेळात हा कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यामुळे आज आम्ही नाटकाचा एक संक्षिप्त भाग घेऊन येत आहोत. म्हणजे सगळं नाटक नाहीये, थोडासाच भाग सादर करणार आहोत. पण नाटकातला हा काही भाग गाळल्यामुळे कथेमध्ये थोडासा खंड पडतो, आणि तो खंड पडू नये म्हणून मी सूत्रधाराची भूमिका निभावणार आहे. म्हणजे 2 प्रसंगांना जोडणारा एक दुवा म्हणून मी निवेदकाची किंवा नॅरेटरची भूमिका करणार आहे. आणि माझा हा सगळा शब्द प्रपंच एवढ्यासाठी की आतापर्यंत आपल्या कलाकारांनी आणि महाराष्ट्र मंडळातल्या कमिटीनी पण खूप वेळ आणि कष्ट घालून ही कलाकृती आपल्यापर्यंत आणलेली आहे. तर हा अनुभव यशस्वी करण्यासाठी आम्हाला नक्कीच प्रेक्षकांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनाही नम्र विनंती की या कार्यक्रमादरम्यान सर्वांनी आपापल्या स्पीकर व्ह्यू वरती राहा. म्हणजे जो गॅलरी व्ह्यू आहे तो काढून तुम्ही स्पीकर व्ह्यू करा, म्हणजे मग तुम्हाला नाटकातले संवाद, कुठलं पात्र म्हणतंय, कुठे काय नाटक जातंय त्याचा पाठपुरावा करता येईल. सो आपण जर गॅलरी व्ह्यू मध्ये असाल तर तो कृपया बदलून स्पीकर व्ह्यू आता करा. आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे आपापले मायक्रोफोनही कृपया म्यूटवर ठेवावेत, म्हणजे मग कलाकारांचे संवाद आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचतील. तर ही विनंती. तर चला तर करूया सुरुवात.
एकदा काय झालं, अशाच मोकळ्या मनानं हिंडत असताना कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदानं आदिमानवाचा कंठ दाटून आला आणि दाटलेल्या कंठातून निघाल्यावर त्याचा झाला क क क क क झालं. कंठा आडून क उमटला, दाता मागून त निसटला, ओठा मागून प फुटला आणि टाळू खालून ट सुटला. आणि आणि मग क ख ग ग ङ, च छ ज झ न, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म. आणि मग य आला, र आला, ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ. आणि मग स्वरात व्यंजन बसले हो वंदनात मग बसले हो. स्वरात व्यंजन बसले हो वंदनात मग बसले हो. स्वरास व्यंजन दिले हो नवीन कुंपण पडले हो. स्वरास व्यंजन दिले हो नवीन कुंपण पडले हो. क का की की छ छा ची छी ड डा डी डी म पा नी नी. आणि अशा रीतीने जेहते काळाचे ठाई स्वरांच्या पायात पडल्या व्यंजनांच्या बेड्या. स्वरांचे पक्षी बंदिवान झाले नाना रंगांच्या आणि नाना ढंगांच्या शब्दांच्या पिंजऱ्यात. असंख्य शब्द आणि असंख्य भाषा. आता व्यंजना मागे दडलेले स्वरच स्वरांची ओळख विसरले. मी मोठा, तू लहान, मी शुद्ध, तू अशुद्ध, असा अहंकार निर्माण झाला. ही सारी शब्दांची किमया. शब्द, बापरे शब्द. नाही हो, बापरे शब्द नाही, आहा हा शब्द. शब्दांचा काय दोष? शब्द बापुडे केवळ वारा. छे, शब्द ही एक शक्ती आहे. शब्द म्हणजे निखारा. शब्द म्हणजे फुलोरा. कशावर तरी प्रेम जडावं, भक्ती जडावी, मग पहा त्या शब्दांच्या निखाऱ्यांची सुंदर फुलं होतात. ब्राह्मी तू भारती भाषा, गिर्वाक वाणी सरस्वती. उपनिषदकार म्हणतात, वाग्वै तत्सर्वं विज्ञापयती वाचम उपास्वेती. म्हणजे वाणीची उपासना करा. जो वाणीला ब्रह्म समजून उपासना करतो तो वाणीच्या साम्राज्यात स्वतंत्र होतो. पण वाणीलाच ब्रह्म समजून जो तिची उपासना करतो तो तो एखाद्या वेळी ब्रह्म घोटाळ्यातही सापडतो. आणि अशाच ब्रह्म घोटाळ्यात सापडलेल्या एका भाषा पंडिताबद्दलचं पिग्मॅलियन नावाचं नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी इंग्रजीत लिहिलं. पु ल देशपांडे यांनी त्याचं मराठीत रूपांतर केलं, ती फुलराणी. नमस्कार. वेळ रात्रीची आहे. एका चित्रपटगृहाबाहेर शेवटचा शो पाहून बाहेर पडलेली मंडळी आडोशाला उभी आहेत. आणि या सगळ्या मंडळीमध्ये 2 विद्वान असे भाषाशास्त्राचे पंडितही आहेत. त्यामध्ये एक आहेत डॉक्टर विश्वनाथ उर्फ विसुभाऊ जोशी. विसुभाऊंनी आदिवासींच्या बोली भाषेवरती काम करून एक उत्तम पुस्तक प्रदर्शित केलंय. आणि दुसरे विद्वान आहेत प्रोफेसर अशोक जहागीरदार. जहागीरदार हे भाषा आणि उच्चारशास्त्रामधील तज्ज्ञ असून नुकतेच लंडन युनिव्हर्सिटीतून रिटायर होऊन मायदेशी परत आलेले आहेत. लोकांच्या भाषेचं उच्चारण याचं निरीक्षण करू, त्याचा अभ्यास करणं हा तर प्रोफेसरांचा नुसता पेशाच नव्हे तर छंदही आहे. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या उच्चारावरून ती व्यक्ती कुठल्या प्रांतातली आहे हे ते सहज ओळखू शकतात. तर अशा या गर्दीमध्ये बरीच मंडळी आहेत. मंडळी मराठीच पण वेगवेगळ्या ठिकाणची. आणि त्या सगळ्या लोकांचं बोलणं ऐकत प्रोफेसर अशोक जहागीरदार शांतपणे उभे आहेत आणि आपल्या वहीमध्ये काहीतरी टिपून घेत आहेत. या सगळ्या गर्दीत एक तरुण फुलवाली मंजुळा लोकांना गजरे घेण्याचा आग्रह करत आहे. लोकांशी संवाद साधून फुलं विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच एका माणसाचा मंजुळेला लागतो धक्का
आणि तिच्या फुलांची टोपली खाली पडते. सगळी टोपलीतली फुलं इतस्ततः पडतात. पण तो माणूस मात्र पटकन नुसतं सॉरी म्हणून काहीही मदत न करता निघून जातो आणि चिडलेली मंजुळा आता त्या माणसावर रागाने ओरडते. सॉरी सॉरी सॉरी, माफ करा माफ करा. माफ करा म्हणायचा जेंटलमनपणा तरी दाखवला, माफ झालं. समजा माल गेला ना पण खड्ड्यात. सॉरी सॉरी. गजरा घेता का दादासाहेब? नो थँक्यू. मी गजरा घेऊन काय करू? सांगा बरं बाई. गरिबासाठी घ्या ना दादासाहेब, कधी आहे ती फुलं? अहो सुट्टे पैसे नाही तो माझ्याकडे. हे घे 10 पैसे. चलो. थँक्यू. गुड नाईट. बरीच आहेस की ग. हे बघ, 2 फुलं ना तिकडे नेऊन दे त्या 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 साहेबाला. कोण साहेब? ते बघ, ते साहेब तू बोलतेस ना ते लिहून घेतायत बघ. CID वाटतायत. छे 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 छे, मी CID वगैरे नाही. यो साहेब, पर म्या काय केलं? काय येणवंगाळ बोलले का दादा तुम्हाला? फुलं विकली म्हणजे काय चोरी करते का काय मी काय अशी तशी चालूबाई हाय का? खरं सांगा साहेब, म्या काय जावटपणा केला? नुसतं म्हणले गजरा घेता का? कुणाचा गला घोटला का काय केलं म्या? हम्म, तू तू मम्माला कवा आली? कराडास ना? तुम्हाला कोणी सांगितलं? आणि कराडासनं काय मम्माला घेऊन ये की काय? कोयनेच्या धरणात जमीन बुडाली, घर समजा पाण्याखाली गेला, मग गरीबाला काय खायला घालणार? ए गप्प बस. कुणी काय केलं तुला? एक्सक्यूज मी प्लीज. एक प्रश्न विचारू? विचारा ना. हे सगळं आपल्याला ओळखता कसं येतं? अहो साधं फोनेटिक्स, उच्चार शास्त्र, धंदाच आहे तो माझा, छंदही म्हणा. काय गंमत आहे बघा. कसली हो? अहो भाषा या गोष्टीची 12 मैलावर भाषा बदलते. इथनं वसईला गेलात की बदलते. या मुंबईतल्या मुंबईत सुद्धा बदलते. अहो फार कशाला, काळबा देवीला राहणाऱ्या माणसाचं मराठी आणि गिरगावातल्या माणसाचं मराठी यात फरक पडतो. शिवाय जाती जातीमध्ये नाना प्रकारचे उच्चार आणि त्यातून निर्माण होणारे नाना अहंकार. म्हणजे असं बघा, पाण्याला पाणी असं म्हणणारा माणूस पाणी असं म्हणणाऱ्या माणसापेक्षा स्वतःला वरचा समजतो. आय एम नॉट टू इन्क्विजिटिव्ह, पण आपण हा सगळा आपला धंदा आहे असं म्हणालात. यातनं आपला चरितार्थ चालतो? चालतो. उत्तम चालतो. अहो सध्या तेजीत आहे आमचा धंदा. नव्या श्रीमंतांचा केवढा मोठा वर्ग झालाय आपल्याकडे हल्ली. पण त्याचं काय साहेब, एखादा फ्लॅट विकत घेतला ना की तो फ्लॅट सजवायचं फर्निचर विकत घेता येतं, लेटेस्ट स्टाईलचे कपडे ही विकत घेता येतात. पण भाषा, इथे मी येतो त्यांच्या मदतीला. म्हणजे असं बघा, कळकट भांड्याला कलही काढावी ना तशी अशुद्ध जिभेवर चकचकीत शब्दांची कलही काढून देणं हा माझा धंदा. तुमचा धंदा तुम्ही करा आणि आमचा धंदा आम्ही करायला लागू म्हणजे आमची नावं पोलिसात सांगा. ए आता गप्प बसायला काय देशील? चल 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 इथनं. तू कोण सांगणार? माझ्या मनाला वाटतं तिथं राहीन म्या. तुझ्या बाच घेऊन खाल्लंय का? बाच घेऊन खाल्लंय का? वडिलांचं म्हण, बाच घेऊन खाल्लंय का? ही असली भाषा घेऊन तुझ्या मनाला वाटेल तिथे नाही राहता येणार तुला. अरे ही काय मराठी भाषा आहे? अरे अरे ज्या भाषेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विष्णू शास्त्री चिपळूणकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हरिनारायण आपटे नाव तरी ऐकलेत का? काय येडक हे खुलं म्हणायचं ये? ही असली तुझी भाषा. विसू 3 महिने माझ्या ताब्यात मिळू दे ही पोरगी. राजघराण्यातली राजकन्या म्हणून एखाद्या समारंभातनं मिरवून आणि दिला. जरा हिला शुद्ध मराठी बोलू दे. मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात भाषण ठोकायला लावीन हिला. म्हणजे मर्ढेकर आणि त्यांची सौंदर्य मीमांसा या विषयावरती. आज फुटपाथवर फुलं विकते ना
उद्या फोर्ट मधल्या फ्लॉरिस्टाच्या दुकानात उभी करीन पारसी पोरींच्या जोडीनी. 3 महिने फक्त 3 महिने माझ्या ताब्यात मिळू दे. ही पोरगी या फुटपाथ वरच्या फुलवालीची फुलं राणी करून दाखवतो. नाही तर तुम्हाला सांगतो विसरू, हिची ही भाषा जन्मभर हिला अशीच गटाराच्या काठीत जगायला लावणार आणि एक दिवस त्या फुलांसारखीच कुणाच्या तरी पायाखाली चुरगळली जाणार. आम्ही गटाराच्या काठीत टाकणार, आम्हाला फुलांसारखं चुरकळून फेकणार. तुला कळतं का मी काय बोलतो ते? मग आम्हाला काय ऐकू येत नाही का? ऐकू येत नाही का? पण नुसतं ऐकू येऊन काय उपयोग? यू आर अ डॅम सिली गर्ल. ऐकू आलं? आलं की, समज आलं. आलं, पण काय कळलं? कळलं. शा दिल्या. शिव्या दिल्या? चहा नाही तर काय, यू जा 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 असं म्हणलं म्हणजे त्याचा मतलब देव तुझं भलं कर असा होतं काय? यू जा 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 म्हणजे मर गेलं तुझं, असंच काहीतरी असणार. आम्ही अडाणी असलो तर आम्हाला शिकवा की जंटलमॅन बायांसारखं बोलणार. ते शिकायला तुला माझ्या क्लासात यायला लागेल, पैसे भरून. अशोकराव, माझ्या डोक्यातनं एक कल्पना आली. 3 महिन्यात हिला राजकन्या म्हणून एखाद्या पार्टीत हिंडवून आणीन असं काहीतरी तुम्ही म्हणाला, बरोबर? त्यावर घेता पाहिजे. तिला राजकन्या बनवण्यासाठी जो काही खर्च येईल ना, तो सगळा मी द्यायला तयार आहे. मंजुळाबाई, तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या शिकवणीचे पैसे मी देतो. पण अशोकराव, प्रयोग फसला तर माझे सगळे पैसे मला परत करावे लागतील. बोला, घेता पाहिजे? मोह हा तर मोठा जबरदस्त आहे विसूभाऊ. ही कार्टी म्हणजे माझ्या ज्ञानाला, माझ्या तपश्चर्येला आयतं चालून आलेलं आव्हान आहे. पैस घ्यावीशी वाटतेय. खडबडीत रांगड्या दगडातनं एक सुंदर उच्च कुलीन वाटणारी सभ्य भाषेत बोलणारी मूर्ती बनवायची, चिन्नी हातोडा घेऊन. मंजुळेच्या प्रामाणिक रांगडी भाषेवर सुसंस्कृतपणाचे मुखवटे चढवण्याचं आव्हान प्रोफेसर अशोकराव स्वीकारतात. विसूभाऊंनाही ते मान्य होतं आणि प्रोफेसर अशोक जहागीरदार गुरुच्या भूमिकेतून मंजुळेचा शिष्या म्हणून स्वीकार करतात आणि तिच्या सुरक्षिततेची हमीही ते विसूभाऊंना देतात. प्रोफेसरांच्या उच्चार अभ्यासाच्या प्रयोगशाळेत काय काय करावं लागेल याची सविस्तर माहिती मंजुळेला देण्यात येते. याचबरोबर तिला काय खायला प्यायला मिळेल आणि ती कशी ऐटीत राणी बनेल याचं सुरेख चित्रही तिच्यासमोर उभं केलं जातं. पण मंजुळा ही भोळी नसते. जगाच्या व्यवहाराचे चटके तिने सोसलेले असतात. खमकी मंजुळा पैजेला होकार भरते, पण त्याच वेळी स्वतःच्या काही अटी ठामपणे सांगते. खणखणीत शब्दात मंजुळा सुनावते, मी येती पण आधीच सांगून ठेवती, नसता चावटपणा मला खप्पायचा नाही. माझ्या अंगाला कुणी हात लावायला आला तर मी 32 दात उतरून ठेवीन. आम्हाला काय इज्जत अब्रू हाय का नाही? आम्ही काय माणसं नाही? आम्ही काय पालापाचोळा आहे का? आता मंजुळा या नवीन घरात स्थिरावते. तिची शिकवणी हळूहळू आकार घेते. भाषेतली, उच्चारातली अनेक वळणं प्रोफेसर अशोक जहागीरदार मंजुळेला सांगतात. तिच्याकडून वदवूनही घेतात. अधूनमधून विसूभाऊही असतात साक्षीला. चला तर डोकावून बघूया कशी शिकवणी चालू आहे ते. चला करा सुरुवात. म्हणा, एक होता राजा. ते ठाव हाय हो मला. योग राजा होता आणि योग होता राजा. योग नाही, एक होता राजा. योग होता राजा. होता नव्हे, होता. किती वेळा सांगितलं तुला? होता हा उच्चार अशुद्ध आहे. बाकी मलाही एक कोडच आहे बरं का अशोकराव. वता हे जर अशुद्ध तर नव्हता हे शुद्ध कसं? वताला नुसता नकारातला न लावलाय. आय एम सॉरी तुमच्या शिकवण्यात मी व्यत्यय आणला. मंजुळाबाई, साहेब सांगतील तसंच बोलायचा. मग हळूहळू सगळं कळायला लागेल. साहेब म्हणत होते तुम्ही हुशार आहात, बुद्धिमान आहात. साहेब सांगतील ते ऐकायचं बरं.
असं तुमच्या वाणी सांगितलं तर मी ऐकेन. एक एक नाही, एक असं तोंड कर. ए ए ए ए ए ए ए ए एक 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 एक. पुन्हा, एक होता राजा, एकदा तो रानात गेला. एक होता राजा, एकदा तो रानात गेला. परत परत, एक होता राजा, एकदा तो रानात गेला. तुम्ही रानात म्हणला की भाऊ शिकवणारा बापच चकला. एक होता राजा, एकदा तो रानात गेला. तिथे तिथे त्याला, तिथे त्याला तिथे नाही, तिथे 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 दंतव्य त थ द ध न. त थ द ध न. तिथे 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 तिथे. तिथे 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 तिथे. हा, तिथे त्याला एक सिंह दिसला. अगो बाया, मी राणीच्या बागेत सिंह बघितलेला. सिंह नाही, सिंह नाही, सिंह. सी 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 सी. सी 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 सी. सिंह सिंह. सिंह. तिथे त्याला एक सिंह दिसला. तिथे त्याला योग. परत योग म्हणालीस ना तर उलटी टांगून देईन. मला उमगतं हो, पण ध्यानात येत नाही हात माझ्या. घाण. विसू भाऊ, हिला चॉकलेट वगैरे काहीतरी द्या हो. काही नको अशोकराव. हे बघा मंजुळाबाई, रडू आलं ना तरी हरकत नाही, पण बघा किती लवकर उमगतं तुम्हाला. आणखी थोडं ध्यान दिलं ना तर हे सगळं उलट टांगायची संधीच मिळणार नाही साहेबांना. पुन्हा म्हणा बघू. तुम्ही असं स्वच्छ छान बोलायला लागला ना की ऐकायला कसं गोड गोड वाटत. चल, एवढंच म्हण. एक होता राजा, एकदा तो रानात गेला, तिथे त्याला एक सिंह दिसला. म्हण बघू. एक होता राजा, तो एकदा रानात गेला, तिथे त्याला एक सिंह दिसला. परत परत परत. एक होता राजा, एकदा तो रानात गेला, तिथे त्याला एक सिंह दिसला. एक होता राजा, तो एकदा रानात गेला, तिथे त्याला एक सिंह दिसला. एक होता राजा, तो एकदा रानात गेला, तिथे त्याला एक सिंह दिसला. ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहत होतं. ओढ्यातलं पाणी, वड्यातलं नाही, ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहत होतं. ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहत होत. ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहत होत. ओढ्यातलं पाणी झुळझुळ वाहत होत. मनावासना दुष्ट कामा नये रे. म्हणा वासना, मना नाही आणि वासना नाही, मना. मना वासना दुष्ट कामा नये रे. मना वासना दुष्ट कामान ये रे. मना वासना दुष्ट कामान ये रे. मना वासना दुष्ट कामान ये रे. विसू भाऊ, शिकवायला ही कविता कशी आहे? कोणती हो? ऐका, फार सुरेख आहे, ऐकता? हो ना, ऐकवा. हा.
वंशी नाद नटी तिला कटीतटी खोवोनी पोटी पटी कक्षी वामपुटी स्वशृंग निकटी वेताटी ही गोमटी जेवी नीरतटी तरु तळुवटी श्री श्याम देही उटी दाटी व्योमपटी सुरा सुखलुटी घेती जटी दुर्घटी. वा, संपलं? नाही नाही, आहे ना. नाद नटी तिला कटीतटी खोवोनी. नाही 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 नाही, अशोकराव, तुमच्या ना त्या बंगल्यावरच्या टी पार्टीत ही चालायची नाही हो. तुम्ही तिला राजकन्या म्हणून देणार ना, की कथेकरी बुवांची मुलगी म्हणून? त्यापेक्षा काहीतरी असं सोपं काढा हो. सोपं? ही सोपी आहे. हा, कोणती? सरल कुटल वटवृक्ष सातवण प्लक्ष दाढी मी चाफा शालताल किती तमाल उंबर घालविती जनतापा. कशी आहे? नाही नाही, याहून काहीतरी सोपं काढा हो. म्हणजे उदाहरणार्थ असं, एक लिंबू झेलूबाई, दोन लिंबू झेलू, दोन लिंबू झेलूबाई, तीन लिंबू झेलू, हनुमंताची निळी घोडी, जाता येता केर काढी, हनुमंताची. थांबा थांबा थांबा, काय म्हणताय काय तुम्ही? हनुमंताची घोडी काय, केर काढी काय? हनुमंताची नाही, हनुमंताची. हो बाबा, हनुमंताची. पण असं काहीतरी असं सोपं काढा हो. सोपं? अजून सोपं? बरोबर, मग ही कशी आहे? कोणती? हा, श्रावण मासी हर्ष मानसी. कशी आहे? वा, आता बोललात. मंजुळा, ही कविता घे, मोठ्याने वाचायचं. म्हण, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. आहा, किती छान. बस बस बस. म्हण, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. व्हेरी गुड. वा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. म्हण, ज्यावेळी झोपती सारे समयी त्या साधू जागती. म्हण, ज्यावेळी झोपती सारे झोप येते हो मला आता पुरेना. म्हण, झोप काय येते? ज्यावेळी झोपती सारे समयी त्या साधू जागती. अशोकराव, पुरे करा आता. रात्रीचे 3 वाजत आले. तो जरा विचार करा हो. विचार काय करा? मी नेहमीच विचार करतो विसू भाऊ. इथे माझ्या पण डोक्यात सणका मारतायत तरी मी जागा आहे ना. तुला काय ना झोपायला? माझं डोकं दुखतंय हो. डोकं दुखतंय? मग ते बर्फाची पिशवी वगैरे ठेव डोक्यावर काहीतरी. म्हण, ज्यावेळी झोपती सारे समयी त्या साधू जागती. ज्यावेळी झोपती सारे. अगं नीट म्हण, नीट म्हण. ज्यावेळी झोपती. बघा विसू भाऊ सगळे झोपले. तर अशा रीतीने हळूहळू मंजुळेची भाषा आणि व्यक्तिमत्व यांची जडणघडण बदलू लागली, एक वेगळाच आकार घेऊ लागली. एखादा धंदेवाईक मूर्तिकार ज्या पद्धतीने हातोडी किंवा चिमणी घेऊन दगडातून मूर्ती घडवतो त्याच पद्धतीने शब्दांची हातोडी घेऊन मंजुळेची भाषा सुधारण्याचे प्रयत्न
अविरत चालू होते. परंतु प्रोफेसर अशोक जहागीरदार यांच्यासाठी मंजुळा ही त्या दगडी पुतळ्या इतकीच निर्जीव होती. एक सजीव माणूस म्हणून तिच्याकडे फारसं कधीच बघितलं जात नव्हतं. मंजुळा ही प्रोफेसर जहागीरदारांसाठी त्यांच्या उच्चारशास्त्रातल्या संशोधनाच्या कार्यातला फक्त एक महान प्रयोग होती. तिथे मायेचा ओलावा तर नव्हताच. प्रोफेसरांच्या रुक्ष, शिस्तशीर आणि कठोर वागण्यानी मंजुळा आता थोडी थोडी कोमेजू लागली होती. या सगळ्या परिस्थितीत तिला थोडासा आधार आणि आपलेपणाचा जिव्हाळा मिळत होता, तो विसुभाऊंच्या रूपामध्ये. विसुभाऊ आणि प्रोफेसर जहागीरदार यांच्यात पैज लागली होती ती मंजुळेला एका टी पार्टीला नेऊन मोठ्या लोकांच्यात एका संस्थानाची राजकन्या म्हणून मिरवून आणण्याची. त्या दृष्टीने मोठ्या लोकात बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं ह्याचं सगळं प्रशिक्षण मंजुळेला दिवस रात्र देण्यात येत होतं. खानदानी आदब, शिष्टाचार, रीतभात सगळं काही शिकवलं जात होतं. इतकंच काय, पार्टीतलं अगदी नाजूक साजूक बोलणं सुद्धा तिला शिकवलं जात होतं. पण आता गंमत अशी आहे की हे बोलणं हवामान, तब्येतीची चौकशी आणि औपचारिक पाहुणचार या 3 विषयांच्या पलीकडे नव्हतं. आणि त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट घडत होती ती म्हणजे मंजुळेच्या बाह्य रूपाबरोबर तिचं व्यक्तिमत्व सुद्धा बदलत होतं. कविता म्हणताना त्या रुक्ष यांत्रिकपणे नुसत्या शुद्ध न म्हणता त्यातल्या भावविश्वाचा मंजुळेला आता स्पर्श होऊ लागला होता. तिरसट अशोकरावांच्या कठोर शब्दप्रहारांना न जुमानता तिच्या मनातली फुलराणी तिच्या नकळत आकार घेत होती. एवढंच नाही तर थोड्याशा अनाकलनीय प्रकारे अशोकरावांशी तिचे भावबंधही जुळू लागले होते. पोपट पंचीच्या मागे तिच्या मनातल्या गाभ्यात काहीतरी वेगळंच खळबळत होतं. नमस्ते विसुभाऊ. नमस्ते मंजुळाबाई. वाह, साडी सुरेख आहे. बाकी तुम्हाला काही शोभून दिसता मंजुळाबाई. उत्तर द्यायचं. हो 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 हो. आवडली आपल्याला. हो तर इम्पोर्टेड आहे. घरातल्या घरात वापरायला चांगली आहे. वाह, आज हवा काय छान पडली आहे नाही. आता प्रकृती कशी आहे आपली. वाह, सुरेख. अशोकराव, उत्तम. हा, बरं पण आपण काय घेणार, गरम की थंड. काय चुकलं सांग. थंड म्हणाले. परत परत परत. विसुभाऊ तुम्ही बसा. नाही नाही, उभेच राहा. हा, परत परत. चल. आपण बसा ना. काय घेणार आपण, गरम की थंड. सुरेख. हा, उत्तम. उत्तम आहे हो. उत्तर द्या. हो हो, मी थंडच घेईन. सरबत चालेल. तर खरं तर ना मला काही नको. बरं, चहाच आणा. गरम की थंड. गरम की थंड चहा. तुझा बाप कधी थंड चहा प्यायला होता का? खरं तर ना जाऊ दे हो अशोकराव, मला ना तसं काही नको होतं. खरं ना मंजुळाबाई, अशोकराव म्हणत होते तुम्ही काहीतरी असं छान म्हणता म्हणून तेवढंच ऐकणार होतो. म्हणा बघू. मी काहीतरी छान म्हणते असं सर म्हणत होते. म्हणत होते तर म्हणा ना प्लीज. मला सरांसारखं नाही म्हणता येत हो. सर म्हणताना कसं ऐकत राहावं असं वाटतं. नाही हो विसुभाऊ, खोटं बोलते ती. कविता फार छान म्हणते. म्हणते कविता कुठली, हिरवे हिरवे गार गालीचे. हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. पुढे पुढे. गोड निळ्या वातावरणात अव्याज मनी होती डोलत. प्रणय चंचला त्या भ्रुलीला
अवगत नवत्या कुमारिकेला आईच्या मांडीवर बसनी झोके घ्यावे गावी गाणी याहुनी ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला सुरेख, वा. साध्या भोळ्या फुलराणीला साध्या भोळ्या फुलराणीला काय झालं हो मंजुळाबाई? काही नाही. पुढे अ, अ, हो 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 अ, अ, पुरा विनोदी संध्या वाट डोल डोलवी हिरवे शेत तोच एकदा हासत आला चुंबन म्हणे फुलराणीला. हम्म, छानी माझी सोनकली ती कुणाकडे ग पाहत होती, कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहते डोकावून, तो रविकर का गोजीरवाणा आवडला आमुच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी बोळी ती फुलराणी. विसुभाऊ थांबा जरा. पुढे म्हण. निजली शेते निजले रान निजले प्राणी थोर लहान अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही लागेना डोळ्याला डोळा काय जाहले फुलराणीला. म्हण ना बाबा. मी नाही म्हणणार हो. नाही म्हणणार? का नाही म्हणणार? मला रडायला येतं. रडायला काय आलं? मला नाही ठाऊक. म्हणतेस की नाही? अहो अशोकराव, तुम्हाला कल्पना नाही विसुभाऊ. जितकी हुशार आहे ना तितकी सारी हट्टी आहे ती. म्हण पुढे. कुणी कुणाला आकाशात प्रणय गायने होते गात हळूच मागुनी आले कोण कुणी कुणा दे चुंबन दान. म्हण ना. नाही नाही नाही. हराम झाली कशी घोडीसारखी अडून बसते बघा. विसुभाऊ आजपासून हिचं जेवण खाण बंद करा. अहो पण केलं काय त्यानं प्रोफेसर? सगळी कविता स्वतः म्हणून दाखवेपर्यंत जेवण खाण बंद. अरे 15 दिवस अक्षर नक्षर घासून घेतलंय कवितेतलं. सालीच्या अर्थ चटकन लक्षात येतो. अशोकराव, तिथंच चुकलंय बिचारीचं. गधडी, नालायक. तर पण नालायक हराम झाली. दिस इज नॉट राईट प्रोफेसर. हा अरे प्रोफेसर जा प्रोफेसर गेला गाढवाच्या. प्रोफेसर, असं काय मास्तर साहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी. थांब थांब, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुझ्या पापाचा भरलाय घडा. मोठं समजतो स्वतःला मास्तर, तुझं गटारात घालचा शास्तर. तुझं मसणात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडातच घालीन शान. तुझं 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 घ मारे पाहिजेच घेत येडा. तुला शिकवेन चांगलाच धडा. तुझा उतरीन समदा माज, तेव्हा येशील गुंडाळून लाज. माझी चाटत येशील बुट, म्या म्हणन काय आज इकडं कुठं. मग हात पसरून मागशील भीक, म्या म्हणन जरा सुद बोलायला शिक. मग उडवून हात सांगेन धरायला वाट चला बाहेर मुकाट. उगा वळवळ करतोय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. तुला दाखवते बघ चोरा, तू बघशील माझा तोरा. ओहो आहा, हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय. समदे धरत्याल मंजूचे पाय, कुत्र्या वाणी घोळवीत गोंडा, करण्या पोरांचा दारात लांडा. हाय मंजू, हाय दिलीप, हाय मंजू, हाय फिलिप. मंजूबेन केम छो? कम हँगिंग मॅडम. आय बेग युअर पार्डन. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देत्याल मोत्यांची गुडी, कुणी घालत्याल फुलांचा सडा. तुला शिकवीन चांगलाच धडा. मग कुठून येईल एक राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. नजर जेव्हा नजर भिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणल राणी तुझ्यावर झालं फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा. माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नको राग. मी मात्र गावठीच बोलन, मनाची गाठ हळूच खोलन. गालावर चढल लाजाची लाली, नजर जाईल अलगद खाली.
म्हणून त्याला हे काय असं लोकात उगाच होईल हस. कुपणा पातूर सड्याची धाव टिटवीनं धरावी का दर्याची हाव. मग राजाच येईल रथात बसून म्हणल कसं बी कर पर हो माझी सून. दरबारी धरत्याल मुठीत नाक म्हणत्याल राजाचा मान तरी राख. तोरणं बांधा आणि रांगोळ्या काढा, तोरणं बांधा आणि रांगोळ्या काढा, त्या अशोकाला शिकवेन चांगलाच धडा. मग मंजू म्हणल महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्यास ठोका. तिच्याच रस तिच्या कानात वता लकलक चुरीनं गर्दन छाटा. मास्तरला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाठलून काढून चापकानं फोडा. महाराज म्हणत्याल भले हुशार, धाडून द्या रे घोडेस्वार. राज्याचं शिपाई जेव्हा धरत्याल तुला म्हणशील म्हणजे सोडीव मला. धरशील पाय आणि लोळशील कसा, रडत राहशील ढसा ढसा. तुझा ए, तुझा ओ, तुझं न, तुझं न, तुझे शाह, तुझं वस्कन अंगावर येणं. भोगत गप तुझ्या कर्माची फळं, तुझ्या चुरू चुरू जिभेला कायमचं टाळ. महाराज म्हणत्याल याची गर्दन तोडा. म्या म्हणन जाऊ द्या गरीबाला सोडा. तू म्हणशील मंडी देवी आलो तुला मी शरण. म्या म्हणन शरण आल्यावर देव नये मरण. तर मंडळी, कसं काय वाटला हा आमचा प्रोग्राम पहिल्या भागातला? फारच छान, व्हेरी वंडरफुल. सादरीकरण. सो सगळ्याच कलाकारांनी फारच सुंदर रीतीने हा कार्यक्रम सादर केला होता. आणि एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे हे नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी पिग्मॅलियन नावाचं नाटक लिहिलं. तर ते खरं तर त्या नाटकाची मांडणी, ठेवण किंवा पार्श्वभूमी ही इंग्लिश आहे. आणि पु ल देशपांड्यांनी यांनी त्यांचं इतकं सुंदर रूपांतर केलंय की ती ही सगळी फुललेली फुलं, शब्दांची फुलं आणि त्यांची फुलराणी हे अगदी मराठी मातीतलेच वाटतात, हो की नाही? आणि हे त्या शब्दांचं कौतुक आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या कलाकारांनी अतिशय श्रम घेऊन हा कार्यक्रम आपल्यापर्यंत आणलाय. तर मला त्यामधल्या कलाकारांची तुम्हाला ओळख करून देऊ दे थोडक्यात. मंजुळा उर्फ फुलराणी हिचं काम केलं होतं प्राजक्ता सामंत हिनी. विसूभाऊंचा रोल निभावला होता अभिष सामंत यांनी. प्रोफेसर अशोक जहागीरदारच्या रूपात होते विनायक पर्वते. निवेदन मधुरा प्रधान आणि मिलिंद प्रधान. पार्श्वगायन केलं होतं गिरिजा पर्वते आणि मैथिली जोशी यांनी. संगीत नियोजन शिबी लिखिते आणि विनायक पर्वते यांचं आणि दिग्दर्शन विनायक पर्वते. तर या सगळ्या कलाकारांची पडद्यामागची मेहनत मी स्वतः पाहिली आहे. सध्याच्या आजकालच्या काळामध्ये कुणालाच प्रॅक्टिससाठी एकत्र जमता येत नाही. तर सगळ्या लोकांनी झूमच्या द्वारे दिवस रात्र ही सगळी प्रॅक्टिस केलेली आहे. तंत्रज्ञानाच्या काही त्रुटी आहेत, म्हणजे टेक्निकल शॉर्टकमिंग्स आहेत किंवा टेक्निकल चॅलेंजेस आहेत, त्यांचं आव्हान स्वीकारून या कलाकारांनी यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र मंडळाचीही खूप मदत झालेली आहे. तर सगळ्या कलाकारांनी त्यांचा अमूल्य वेळ आणि मेहनत खर्ची करून हा सुरेख कार्यक्रम आपल्यापर्यंत आणला आहे. याबद्दल सगळ्या कलाकारांचं मनपूर्वक आभार आणि अनेक अनेक धन्यवाद. आता मी पुढची सूत्र सगळी महाराष्ट्र मंडळाच्या हातात सोपवते दुसरा भाग सुरू करण्याच्या आधी. धन्यवाद. धन्यवाद मधुराजी. खूप छान कार्यक्रम झाला आणि खूप मजा आली. नाट्यवाचन, तेही पुलंची ती फुलराणी, म्हणजे इतकं छान वाटलं की एक माझी पण भाषा पहिली ग्रामीण होती आणि हळूहळू कशी बदलत गेली. मी त्या रोलमध्ये जात बघत होतो आणि असं तल्लीन झालो होतो. तर खूप खूप धन्यवाद नाट्यवाचन टीमच्या सर्व गुणी कलाकारांचे. आणि मंडळी, आता थोडस वेगळीकडे वळूयात. आपण एक फन गेम घेणार आहोत. एक क्विज घेऊन येतोय मी.
ज्या क्विज मध्ये आपल्याला मी काही प्रश्न विचारणार आहे आणि आपण उत्तरं द्यायची आहेत. तर लेट मी शेअर माय स्क्रीन. कोणाची तरी स्क्रीन शेअरिंग चालू आहे, बंद करता का? जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तोपर्यंत सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही चेक करू शकता तुमच्या झूम मध्ये रिॲक्शन बटन वरती थम्स अपचं जे आयकॉन आहे ते चालतंय का? कारण मला गेम चालू असताना तुम्हाला काही जेव्हा विचारायचं आहे तेव्हा आय मे वॉन्ट टू सी युअर थम्स अप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक पेपर लागेल आणि एक पेन लागेल, पेन्सिल वॉट एव्हर यू हॅव. 10 प्रश्न असेल तर त्या पेजवरती 10 नंबर्स लिहून त्याच्या पुढे तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात आणि मग मी शेवटी तुम्हाला त्यांचे आन्सर्स सांगेल आणि देन विल सी who is getting how much points or how many questions answered. आता शेअर करून बघ तुझी स्क्रीन. Yes, I can see now. Yeah. Okay. So मी आता माझी स्क्रीन शेअर केलेलं आहे आणि this is going to be our quiz time. काही instructions, kind of rules. Be ready with your paper and pencil, or you can use your WordPad, Notepad, whatever you have. आपल्याकडे 10 प्रश्न असणार आहेत, displayed one by one. प्रत्येक प्रश्नाला आपण 30 सेकंड्स देत आहोत. सो तुमच्या पेपरवरती क्वेश्चन नंबर फक्त नोट करा आणि मग व्हॉट एव्हर आन्सर यू थिंक. जर आन्सर 2 वर्डचा असेल आणि तुम्हाला एकच वर्ड माहित असेल, दॅट इज फाईन टू. फक्त चार्टमध्ये कुणी आन्सर प्रॉम्प्ट करू नका, ही रिक्वेस्ट. आणि कुणी चार्ट चालू असताना किंवा माईक वरती कुणी आन्सर बोलू नका किंवा चार्टमध्ये टाईप करू नका. आपण एंडला सगळे आन्सर्स एक 1 by 1 घेणार आहोत. आणि एकच रूल आहे गेमचा, एन्जॉय करा, हॅव फन विथ दिस गेम. देर इज नथिंग रॉंग ऑर राईट, जस्ट यू आर गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू लर्न समथिंग अँड हॅव फन. तर इथे मी थोडं पॉज घेतो की तुम्ही सगळ्यांकडे पेन्सिल, पेन किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट, if you have that, I want to see. If you got pen and paper, just show me thumbs up so that I can come back here. So मंडळी, तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करू शकता, म्हणजे आपल्याला कळेल की कोण कोण आन्सर्स बघतायत, कोण कोण आन्सर्स लिहितायत. विनंती आहे आणि आय एम शुअर सगळेजण ते फॉलो करतील. गुगल सर्च वगैरे करू नका. प्रश्न खूप सोपे आहेत आणि maybe honestly if you just write your answer that is fine. व्हिडिओ ऑन केला तर आपल्याला कळेल आणि सगळे बघतात पण की कोण कोण आन्सर राईट करतंय. आणि प्रत्येक प्रश्न फक्त 30 सेकंद आहेत. जेव्हा प्रश्न डिस्प्ले होईल तो फक्त 30 सेकंदासाठीच राहणार आहे. सो did everyone got pen, paper? Should I start? Yes, looks like, yeah. Okay. एक सॅम्पल क्वेश्चन दाखवतो मी. फॉर एक्झाम्पल, जेव्हा प्रश्न चालू होईल त्यावेळी आपण इथे राईटला बघू शकता, हे सर्कल फेड होत जाईल. Within 30 seconds, this circle will fade away and automatically this question will disappear and next question will come. So you don't have to answer this question because this is just sample question. So we are not going to count this question. This is just for sample to show the demo of how question is going to be. And there is an auto self timer. So automatically this question will go and now your time starts. Question 1. What does K stands for when we say 100K for 100,000? So what exactly that K stands for? I'm looking for the word for K. 15 seconds. Time up. Now next question is coming. What is chemical symbol for silver? चांदीचा केमिकल सिम्बॉल काय आहे? आय एम शुअर महिला मंडळ चांदी वापरत असाल तर यू मे नॉट नेसेसरी बट यू मे नो दिस केमिकल सिम्बॉल फॉर सिल्वर. चांदीचा केमिकल सिम्बॉल. Question 3. What is capital city of Switzerland?
स्वित्झर्लंडची कॅपिटल सिटी कोणती आहे? पुढचा प्रश्न, इन व्हॉट मॉडर्न डे कंट्री वॉज निकोला टेस्ला वॉज बॉर्न? निकोला टेस्ला हे आताच्या कोणत्या देशामध्ये बॉर्न झाले? Question number 5. What is smallest planet in our solar system? आपल्या पृथ्वीच्या सोलर सिस्टम मध्ये, आपली पृथ्वीच्या सोलर सिस्टम मध्ये आहे त्या सोलर सिस्टम मधला स्मॉलेस्ट प्लॅनेट कोणता आहे? Question number 6. How many keys are there on a piano? I'm sure खूप साऱ्या लोकांना याचं उत्तर माहित असेल. पियानो मध्ये किती कीज असतात? How many keys are there on a piano? Question number 7. What company is also the name of one of the longest rivers in the world? जगातल्या one of the longest riverचं नाव कोणत्या कंपनीला आहे? What company is also the name of one of the longest rivers in the world? Question number 8. What is the tallest mountain in the world? जगातील सर्वात उंच पर्वत कोणता? What is the tallest mountain in the world? Make sure I'm asking world, not India. What is the tallest mountain in the world? Question number 9. What is the name of talking snowman in the movie Disney's Frozen? Disneyच्या Frozen movie मध्ये talking snowman चं नाव काय आहे? What is the name of talking snowman in Disney's Frozen? आपल्या young members साठी हा question आहे. Maybe they may remember the name. आणि 10वा प्रश्न, the minimum age to qualify for election to the Lok Sabha. What is the minimum age to qualify for the election to the Lok Sabha? भारताच्या लोकसभेच्या इलेक्शनला क्वालिफाय होण्यासाठी मिनिमम एज क्रायटेरिया काय आहे? Don't get confused with voting criteria. This is criteria for contesting election. Okay, ready for answers? Show me thumbs up if you are ready for answers. Perfect. Okay. Question 1. What does K stands for when we say 100K for 100,000? The 1,000. K stands for kilo. 1,000. K stands for kilo is the answer. Tick mark your question if it is right. Just cross it if it is not right. Is 1,000 correct?
No, answer is kilo. 1000 we already mentioned in the question, that is the 1000. We wanted what K means. K means kilo. Question 2. What is chemical symbol for silver? Ag is the chemical symbol of silver. चांदीचा chemical symbol आहे Ag. आपला तिसरा प्रश्न होता, what is capital city of Switzerland? Bern is the capital city of Switzerland. स्वित्झर्लंडच्या capital cityचं नाव आहे Bern. I'm hoping that I'm giving sufficient time to check your answer. Just tick it or cross it if it is right or wrong. Question number. Croatia. Sorry. I know that. Is this okay or any question on this question? No. Question number 4. In what modern day country was Nikola Tesla was born? And answer is Croatia. I hope people did not got confused with Nikola and Tesla. There are two companies by Nikola and there is one company by Tesla for automotive electric cars. But this is one of the scientists' name who is born in Croatia, which is the modern day country. Question number 5, what is smallest planet in our solar system? I'm sure definitely people were going to say Pluto, but Pluto is not part of solar system. It is now called as a dwarf planet. So smallest planet in our solar system is Mercury. I think our young members may know this answer very well. When I was in schools, I knew Pluto is the smallest, but now it's Mercury. Question number 6, how many keys are there on a piano? And answer is 88. Piano वरती किती की असतात? 88. Question number 7, what company is also the name of one of the longest rivers in the world? Amazon. I think people know about this. It is very common and everybody knows. Everybody is okay with all answers still here? Anyone wants to go back to any answer? Okay, then I'll go to the next question. Question number 8. What is the tallest mountain in the world? Mount Everest. Tallest mountain in the world is Mount Everest. Question 9. What's the name of the talking snowman in Disney's Frozen? Olaf. And I think this was very easy answer for all our young members. The name of talking snowman in Disney's Frozen is Olaf. And last question, question 10, the minimum age to qualify for election to the Lok Sabha is 25. आपल्याकडे इलेक्शनला वोट करण्यासाठी एज लिमिट आहे 18, but if you want to contest Lok Sabha election, it is 25. And a lot of people are fighting and asking to reduce that age because our India is almost youngest country and they want to reduce that qualification, but still right now qualification is 25 to qualify for election to the Lok Sabha. Okay, can I see how many people got all answers right? Can you give thumbs up if you got 10 out of 10? In GridView, I cannot see all, so it will be better if you can type or give thumbs up who got all 10 out of 10. Okay, Miss Ajita said we did, so they got 10 out of 10. Anyone else who got 10 out of 10? आम्हाला पण दोघांनी मिळून 10 आउट ऑफ 10. म्हणजे मी आणि मिस्टर पूर्वा. तिचं नाव पूर्वा आहे. पूर्वाजी, गुड. आंबर्डेकर. हा. Oh, Vivek. Oh, okay. Vivek is logged in by Ajita's login. हा, गुप्ते.
Vivek Gupte. Very good. Anyone else who got 10 out of 10? Okay, how many are 9 out of 10? Nine out of 10, correct? No one got 9? How about 8? 8 out of 10. Anagaji. Anagaji, 8 out of 10. Anyone else 8 out of 10? How about 7 out of 10? 7? 7? Shrikantji, good. Shrikantji got 7 out of 10. 6 out of 10. Archana ji, Milind Pradhan ji, 6 out of 10. Very good. Amol ji, passing score काय आपण म्हणाल तो? Vaidehi ji, 6 out of 10. Very good. Abhay and Maithili ji, 7 out of 10. Very good. Charuta and Nikhil, 6 out of 10. Very good. Amol ji, 6 out of 10. Very good. Pass. 6. Very good. I think खूपच छान प्रतिसाद. ज्यांना 10 आउट ऑफ 10 आले त्यातील त्या दोघांनी जर का आपले आन्सर्स वाचून दाखवले तर खूप छान होईल. विवेक जी, आपण दाखवता का सगळे आन्सर्स? Yeah, we can see you, Vivek. Oh, okay. So for the first one, we got Kilo. For the second one, we got AG. For the third, we got Bern. Fourth, Croatia. Fifth, Mercury. Sixth, 88. Seventh, Amazon. Eighth, Mount Everest. 9, Olaf. And 10, 25. Very good. Give him a big round of applause, everyone. Congratulations. आणि सेकंड पूर्वा, नेक्स्ट पूर्वाला मिळाले होते. पूर्वा आणि अमोल. पूर्वा, तुला 10 मिळाले, राईट? हो, मी वाचू का? हो. फर्स्ट किलो, सेकंड AG, केमिकल सिम्बॉल फॉर सिल्वर. 3 बर्न, 4 क्रोएशिया, ते नवऱ्याकडनं उत्तर आहे, करेक्ट आन्सर. 5th मर्क्युरी, 6 88 keys on piano. 7 Amazon. 8 is Mount Everest, 9 is Olaf, आणि 10 is 25 years. परफेक्ट. व्हेरी गुड. खूप छान वाटलं लोकांचा एवढा छान प्रतिसाद आणि एवढे नॉलेजेबल मेंबर्स आपल्या मंडळामध्ये आहेत, याचा खूप अभिमान वाटतो. सर्व पार्टिसिपंट्स कौतुक. आणि काय स्कोर आला डझंट मॅटर, एव्हरीबडी पार्टिसिपेटेड, एन्जॉयड अँड हॅड फन वॉज मोर इम्पॉर्टंट. सो थँक्यू व्हेरी मच. मी आता माझा गेम संपला आहे आणि आय विल पास ऑन टू नेक्स्ट मेंबर फॉर देअर नेक्स्ट प्रोग्राम. थँक्यू व्हेरी मच. मधुराजी. थँक्स लालसो. थँक्यू. मधुराजी, टेक ओव्हर.